कोण ठरणार महाराष्ट्राची महामिनिस्टर? तेच दडपण, तीच धाकधूक. या 5 जणी, या 5 जणींपैकी 3 जणी कोल्हापूर मधल्या, एक नाशिकचं प्रतिनिधित्व करत आहेत, तर एक पनवेल केंद्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता मला बघायचं आहे की त्या शेवटच्या क्षणी तो महामिनिस्टरचा किताब कोण पटकावणार. आणि महाराष्ट्राच्या महामिनिस्टर ठरल्या कोल्हापूरच्या सौ सुजाता देसाई. पिंजरा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? व्ही शांताराम. अभिनंदन, मनापासून अभिनंदन. आणि हा अत्यंत सन्मानाचा झी मराठी कडून हा मानाचा फेटा आपल्याला परिधान करण्यात येतो आहे. होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये सलग 4 वर्ष सर्वोत्कृष्ट सूत्रधार होण्याचा मान आपण आपल्या आशीर्वादाने मला मिळवून दिलात. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष आदेश बांदेकर. पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा, पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा, संसारातील बेलगावी तुमचं कळलं की घेईन ना. सलग 4थं वर्ष मला असं वाटतं की 10 वर्ष अभिमानाची मी मराठी, झी मराठी आणि गृहिणींशी संबंधित कार्यक्रम आणि त्यात एका पुरुष सूत्रधाराची निवड होते आणि त्यात आदेश बांदेकरवर विश्वास दाखवला जातो आणि त्यातून सलग 4 वर्षामध्ये मी एकटा फक्त दिसतो आहे, पण 16 जणांची टीम जी अहोरात्र प्रवास करत असते आणि 4 वर्षात जवळजवळ 5 लाख किलोमीटरचा प्रवास फक्त महाराष्ट्रात करू शकलो, तर या सर्व तंत्रज्ञानमुळे. त्यामुळे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण टीमचा आहे. आणि त्याचबरोबर वहिनी दार उघड असं म्हटल्याबरोबर दरवाजा उघडून घराघरात स्वागत करून निघताना दृष्ट काढणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम वहिन्यांचा. झी मराठी अवॉर्डचं हे 5वं वर्ष. पुन्हा नामांकनाच्या त्या यादीमध्ये आदेशचं नाव आहे. भरभरून आशीर्वाद द्या. प्रत्येक वेळेला आपण प्रेम केलं, वेळोवेळी आशीर्वाद दिले आणि म्हणूनच तर न दमता न थकता अविरत प्रवास करून हा कार्यक्रम अखंड सुरू राहिलेला आहे. आता लवकरच नववधू नंबर 1 कोण यासाठी
आपण उत्सुकता ताणून ठेवा, कारण लवकरच त्याही नववधूचं नाव जाहीर होणार आहे. तेही खेळ रंगणार आहेत. आत्ता मात्र या प्रवासात इथेच थांबतो आहे, कारण दहीहंडीची तयारी करायची आहे. थरावर थर चढणार आहेत, तेव्हा मलाही लवकरात लवकर दाखल व्हायचंय ते यंदाच्या गोविंदा पथकामध्ये. चला, हा भाग इथेच संपला. नमस्कार.